महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। साकोली तालुक्यातील खांबा वडेगाव येथे 27 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 4 वाजता दुर्दैवी अपघात झाला। भजनाच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर आपल्या गावाकडे परतणाऱ्या ताज मेहंदी भजनी मंडळाच्या पिकअप गाडीला अपघात झाला। या गाडीत 21 लोके होती, त्यामध्ये 2 चिमुकल्या मुलींसह 18 व्यक्तींचा समावेश आहे। वडेगाव नाल्यात गाडी उलटली, ज्यामुळे 2 चिमुकल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, तहसीलदार निलेश कदम, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश बडवाईक आणि अन्य स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने तात्काळ बाहेर काढण्यात आले, ज्यामध्ये सर्व 18 जण किरकोळ जखमी झाले। त्यांनी प्राथमिक उपचार घेतले। या घटनेत एक चिमुकली नव्या इंद्रजात वाघाडे वय वर्षे 7 हिचा मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर सापडला। दुसऱ्या चिमुकली प्रियांशीचा शोध अजूनही सुरू आहे। स्थानिक प्रशासनाने शोध मोहीम सुरू ठेवली आहे आणि नाल्यातील पाण्याचा प्रवाहाचा अभ्यास केला जात आहे। साकोली तालुक्यातील या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। भजनी मंडळाच्या सदस्यांनी या कार्यक्रमासाठी अर्जुनी मोहोरगाव तालुक्यातील भिवखेडकी येथे भाग घेतला होता। कार्यक्रमानंतर रात्रीच्या अंधारात घडलेल्या या अपघाताने स्थानिक समुदायात चिंता आणि दुःख व्यक्त होत आहे। प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे या प्रकारच्या अपघातांचे पुनरुत्पादन होऊ नये। सर्वांना या घटनेची धक्का लागला असून संबंधित लोकांनी भजनी मंडळाच्या सदस्यांशी सहानुभूती व्यक्त केली आहे। गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने चिमुकल्या प्रियांशीच्या शोधात भरपूर मेहनत घेतली आहे आणि सर्वांची प्रार्थना आहे की ती लवकर सापडेल। अमरदीप बगडे, भंडारा गोंदिया जिल्हा प्रतिनिधी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।